श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे करोडो भक्त आहेत आणि दररोज लाखो लोक स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतात. आज आपण हे जाणून घेणार आहोत की पूजा करत असताना आपल्याकडून कोणत्या चुका होतात. त्यामुळे जर तुम्ही अशा चुका करत असाल, अधिक काळजी घ्या, कारण स्वामी समर्थ महाराजांना या दोन्ही गोष्टी कधीच आवडल्या नाहीत. महाराजांना हळदी कुंकू कधीच लावायचे नाही. आपण रोज स्वामींची पूजा करतो आणि पूजेदरम्यान इतर देवतांप्रमाणे स्वामींना हळदी कुंकू लावतो. पण श्री स्वामी महाराजांनी हळदी कुंकू लावू नये, कारण स्वामींना हळदी कुंकू कधीच आवडले नाही. मग आपल्याला विचार पडला असेल, हळदी कुंकू नाही तर मग काय लावायचे? श्री स्वामी महाराजांना हळदी कुंकू लावण्याऐवजी अष्टगंध लावण्यात यावा. स्वामींना अष्टगंधाची खूप आवड आहे. असे रोज केल्याने स्वामींची कृपा आपल्यावर निरंतर राहील. स्वामींना नैवेद्य अर्पण करताना या चुका करू नका. मित्रांनो, आता तुम्ही पूजा करता म्हणल्यावर तुम्ही स्वामींना नैवेद्य पण दाखवत असणार, तेव्हा स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवते वेळी स्वामींचे कोणतेही नियम पाळत नाही आणि हे स्वामींना मुळीच आवडत नाही. पूजा संपन्न झाल्यावर तुम्ही स्वामींना नैवेद्य अर्पण करता, पण स्वामींना नैवेद्य अर्पण करताना स्वामींचे नियम पाळता का? तर उत्तर असेल, कोणतेही नियम पाळत नाही. आणि हेच स्वामींना असे नैवेद्य अर्पण करणं आवडत नाही. स्वामींना नैवेद्य दाखवते वेळी ताटमध्ये 2 तुळशीचे पण ठेवावी आणि जे पदार्थ आपण ताटमध्ये ठेवले आहे त्या प्रत्येक पदार्थावर एक तुळशीचे पण ठेवावी. अशा प्रकारे आपण रोज स्वामींना नैवेद्य अर्पण, आणि हेच स्वामींना अतिशय प्रिय आहे. असे रोज केल्याने स्वामींची कृपा आपल्यावर निरंतर राहील. वरील सांगितलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा. श्री स्वामी समर्थ.